शिरोळ तालुका पंचायत समितीचे नूतन सभापतींच्या अब्दुलाट गावातच पिण्याच्या पाण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। अब्दुलाट येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामासंदर्भात झालेल्या गंभीर त्रुटींची पूर्तता 15 मार्चपर्यंत न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कॉम्रेड आप्पा पाटील व ग्रामस्थांनी दिला होता। मात्र या संदर्भात काहीच निर्णय झाला नसल्याने येथील ग्रामपंचायत समोरच पिण्याच्या पाण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। अब्दुलाट येथील पंचगंगा व दूधगंगा उगम स्थानावरून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना या तकलादून आहेत। 2 योजना असून सुद्धा नागरिकांना पाण्यासाठी हाल होत आहेत। अनेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही। योजना हस्तांतरांची बोगस व बेकायदेशीर कागदपत्रे तयार केली आहेत। वारंवार गळती होत असल्याने व विजेची थकबाकी असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही। ऐन उन्हाळ्यात नदीत पाणी नसल्याने पाणी पुरवठा बंद असतो। पाणी पुरवठा जाकवेल जाण्यासाठी रस्ता स्वतःच्या मालकीचा नाही, त्याची अद्याप खरेदी झाली नाही। पाणी पुरवठा योजनेची आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाहीत। या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली असून याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे। दरम्यान 4 दिवसांपूर्वी पंचायत समिती सभापतीचा पदभार घेतलेले मिलिंद कुरणे यांच्याच अब्दुलाट गावातच पिण्याच्या पाण्याची बेमुदत उपोषण सुरू आहे। याबाबत सभापती कोणता निर्णय घेतात? तालुक्यातील पहिलाच प्रश्न त्यांच्या गावाचा पुढे आल्याने तो प्रश्न कसा सुटतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील, ज्येष्ठ नेते देवेंद्र कांबळे, युवा नेते प्रशांत कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी यस न्यूज साठी अब्दुलाटहून संदीप अडसूळ। पाणी प्रश्नाबाबत आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। तरी आपण आज महिन्यात 2 महिने झाले या ग्रामपंचायतीला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही। लोकांना अतिशय निकृष्ट दर्जाचं पाणी दिलं जातं आणि पाणीसुद्धा अगदी उच्च दाबानं न देता अतिशय कमी दाबानं पाणी मिळतं। यामुळं या गावाला 2 नद्या असूनसुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष या गावाला निर्माण झालेलं आहे आणि हा प्रश्न सुटावा यासाठी हे आंदोलन आहे। हे आंदोलन राजकीय किंवा सामाजिक ह्याच्यातून नसून हे आंदोलन गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आहे आणि जर प्रशासन यामध्ये लक्ष घालत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा करू एवढं आम्ही निश्चित या ठिकाणी केलेलं आहे। आज आपल्या गावामध्ये कमलाप्पा पाटील हे पाण्याच्या प्रश्नासाठी बसलेले आहेत, आंदोलनासाठी बसलेले आहेत। या आंदोलनाला बसत असताना गावाचा विचार, गावाला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावं या स्वच्छ हेतूने या ठिकाणी बसलेले आहेत। सातत्यानं चर्चा होऊन सातत्यानं 2 महिने झालं याच्यावरती चर्चा होऊन सुद्धा प्रशासन यातनं तोडगा काढत नाही। यांना कोणत्या पद्धतीचं दबाव आहे आणि या दबावाला का बळी पडत आहेत? गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणं हे गरजेचं आहे, तो मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकारापासून वंचित जर ठेवत असेल तर गावातल्या लोकप्रतिनिधी असेल आणि प्रशासक असेल त्यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही। गेले काही दिवस ग्रामपंचायतीला असेल, त्यांच्या प्रशासनाला असेल, गावातल्या पाणी प्रश्नाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले। सुरळीत मुबलक पाणी मिळत नाही आहे। जो ठेकेदार ही दूधगंगेची पाणी आपल्या गावाला देण्यासाठी ज्या ठेकेदारानं कंत्राट घेतलं होतं त्या कंत्राटदारांना आपले नेते आप्पा पाटील यांनी कॉल केले नसता मी येत नाही, माझा काय नाही, माझा संबंध संपला आहे अशा प्रकारे उत्तरं त्यांनी दिलेले आहेत। अशा प्रकारची उत्तरं त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाला असू दे, आपल्या जिल्हा परिषद प्रशासनाला असू दे, ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे आणि आपल्या लाड गावाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे। हे जोपर्यंत होत नाही, आमच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील। अब्दुलाट गावासाठी पिण्याच्या पाण्याची दूधगंगा नदीवरून जी योजना झालेली आहे ही योजना अत्यंत कुचकामी झालेली आहे। वारंवार लिकेज होतं आहे, लोकांना नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं पाणी मिळत नाही। या विरोधात गेली 6 महिने आम्ही आंदोलन करत आहोत। आज या ठिकाणी आमरण उपोषण करायची वेळ आलेली आहे कारण जे हस्तांतरण ग्रामपंचायतीला ज्या कंत्राटदाराने केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत
त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. दुसरी गोष्ट आहे, जे पाण्यासाठी जॅकवेल बांधलेलं आहे, जॅकवेलकडे जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता स्वतःच्या मालकीचा नाही, त्या कंत्राटदारानं त्या शेतकऱ्याला फसवलेला आहे. त्यामुळे ही जागा नावावर करून घ्यायला पाहिजे आणि गावात जवळपास निम्म्या आधीपेक्षा जास्त ठिकाणी जे काय पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही तो तात्काळ व्हायला पाहिजे. जोपर्यंत ह्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपलं चालूच आहे. या ठिकाणी आज आप्पासाहेबांनी हे जे आंदोलन उभं केलेलं आहे, खऱ्या अर्थानं पाण्यासाठी आंदोलन करायला लागू नये, पण याच्यामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधाचं हे आंदोलन आहे. आज सकाळपासून या ठिकाणी कॉम्रेड आप्पासाहेब पाटील या ठिकाणी आंदोलन करतायत, पण हे प्रशासन आहे किंवा हे प्रशासक आहेत किंवा काही अधिकारी आहेत हे अजून त्याच्याकडे तेवढं गांभीर्याने घेत नाही. पण समजा आज जरी त्यांनी या आंदोलनाचा जर निपटारा नाही केला तर निश्चितपणे उद्या ग्रामपंचायतीला टाळं ठोकून पंचायतीमध्ये सरपंच सदस्य कुणालाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला ग्रामपंचायतीत येऊ दिलं जाणार नाही, हे मात्र आम्ही ठामपणे सांगतो. आम्ही पाणी प्रश्नासाठी बसलो आहे. आमचे नेते कॉम्रेड आप्पा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आंदोलन चालू आहे. या आंदोलनात सकाळपासून कोणताही अधिकारी अजून इकडे फिरकलेला नाही व कोणत्याही शासन प्रशासन अधिकारी इथं आमचं दाद घेत नाही. तर अशा जर प्रकारे जर आमचं जर दुर्लक्ष करण्यात आलं असेल तर या आंदोलनाची तीव्रता वाढवून या सगळे जबाबदारी ग्रामपंचायत व प्रशासन सरकार हे जबाबदार राहील.